धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण जर पाहिले तर 7 धावा धावफलकावरती आहेत. सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगती आणि अशा परिस्थितीमध्ये नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सौद पटेल दाखल होत असताना पाहायला मिळतील. सौद पटेल इकडे मात्र आपण जर पाहिले तर गोलंदाजीसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाचा खेळाडू आहे. सौद म्हटल्यानंतर एक आयकॉन खेळाडू. ओर संघातून येत असताना त्यांना सर्वाधिक आयकॉनचा ट्रॅव्हल करणारा तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षक वर्ग बघा कुठून कुठून मॅच पाहतात. इकडे मात्र आपण जर पाहिले तर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळते. कालच सौदनं मॅन ऑफ द सिरीजचा किताब सुद्धा आपल्या नावावरती केलाय निगडीच्या स्पर्धेमध्ये आणि आज तो इकडे पुन्हा दाखल झालाय. ओ यावेळेला हलका लेग ब्रेक, टप्पा पडल्यानंतर वलन निर्माण करणार होता आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतोय. सौद हाचा खेळाडू आहे ना, त्याला जाणीव आहे मॅच मध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करायची. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये बिरवाडीकरांना जर थांबवायचं तर अशा पद्धतीने माइंडसेट केलेले चेंडू टाकावे लागतील. टाकले जात आहेत डॉट बॉलला. याही वेळेला सरळ रेषेमध्ये चेंडू टाकला जातोय. अजून एक डॉट बॉल. या मॅच मध्ये डॉट बॉलचा रेशो वाढवला गेलाय. वैभव महागडा ठरलाय. 3 बॉल लगातारचे डॉट खेळताना पाहायला मिळते. बिरवाडीकर बॅकफुट वरती चालले. ते सौद पटेल थोडा इंजर्ड आहे. मागील काही हंगामामध्ये उडती बिग बॅश मध्ये सुद्धा त्यांना बॉलिंग केली नव्हती. बॉलिंग करण्यासाठी आला होता. त्याने 2 बॉल 1 बॉल फेकल्यानंतर माघार घेतली होती. बॅक टू बॅकचे 4 डॉट बॉल वैभव खेळताना आपल्याला बघायला मिळालाय. 4 डॉट बॉल. शेवटचा बॉल येणं बाकी आहे या षटकाचा. 5 बॉलच्या या ओव्हर मध्ये मेडन ओव्हर येईल का? यस मेडन. एकही धाव खर्च केली नाहीये. सौदची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. 5 बॉल मध्ये त्यानं एकही धाव खर्च केली नाहीये. अप्रतिम, लाजवाब, अद्भुत आणि अविश्वसनीय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नेहमीच आपण म्हणतो ना का त्याची अचूकता, त्याची भेदकता, त्याचा टप्पा, त्याचा क्लास, त्याचा थाट जो काही आहे ना तो वेगळाच आणि दर्जेदार बघायला मिळाला. आणि ते सगळे चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आदित्य